स्कोरर म्हणून आज बंटी काम पाहतात. मॅचला इथे सुरुवात होत असताना पाहायला मिळते. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रोशन सज्ज होतोय. त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर प्रथमेश स्ट्रायकर एंडकडे, रत्नेश स्ट्रायकर एंडकडे, नॉनस्ट्रायकर एंडकडे वैभव. पहिला बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. पंच हळूहळू आमच्याकडे वळतात, इशारा करतोय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येने खातं उघडलंय. पहिला बॉल जर आपण पाहिला तर ऑफस्टंपर पिच होता, तिकडनं बाहेर काढण्याचा प्रयत्न होता आणि बॉल जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडूची इच्छा होती, मात्र ती पूर्ण होणार नाही. बॉल वाईटच्या स्वरूपानं काउंट केला गेला. पहिल्या एकेरी धावेने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. हा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या बाजूने निघत होता. हसमुख पाटील पुन्हा एकदा जॉईंट झालेत, इशारा केलाय त्यांनी वाईटचा. अतिरिक्त धावा त्या महत्वाच्या आहेत आणि त्या अतिरिक्त धावाचा दाफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकही बॉल या मॅच या 5 चेंडूनंतर धाफलक जर आपण पाहिलं तर 5 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. शेवटचा बॉल आतापर्यंत 3 सलगचे निर्धाव चेंडू ते आपल्याला मैदानात पाहायला मिळालेत. एक सिंगल इथे धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसती ती 6 या आकड्यावर. 6 रन ऑन बोर्ड. षटक क्रमांक 1चा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 2 वाईट ज्या सुरुवातीला रन्स मिळाल्या होत्या त्यानंतर फक्त 6 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जय हनुमान तुसे एसबी बिलगरच्या विपक्षामध्ये 50+ धावा ज्या दाफलकावर उभ्या करणं गरजेचं आहे. वेळेच्या बाबतीत सहयोग करायचा आहे प्रत्येक टीमला. ते निर्देश सुरुवातीपासून असतील. 20 मिनिटं आहेत पहिल्या 4 ओव्हर करता आणि त्या 20 मिनिटांमध्येच तुम्हाला सुरुवातीच्या 4 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 करतात दिशांत, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर आणि ती त्याला यशस्वीरित्या पार पाडावी लागेल. पहिल्या गोलंदाजानं अगदी चांगली कामगिरी केली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक 6 धावांमध्ये त्याला संपवलंय. हा बॉल ऑफस्टंपवर पडला. तिथे फलंदाज थोडासा चेंडूवर आगेकूच करत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे एक फेअर बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. तुम्ही जेव्हा शफल होता तेव्हा तुमचा रिच वाईड जो आहे तो ऑन होतो आणि मग तुम्ही पंचांकडे दाद मागू शकत नाही. पंच तीच कामगिरी करायला तिथे उभी आहेत. तुम्ही पंचांकडे वाईड मागता तेव्हा ते एक वेगळं चित्र दिसतं. जे फेअर आहे ते दिलं जाईलच, ते मागण्याची गरजच नाही क्रिकेटच्या मैदानात. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फुलटॉस होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन तेवढं प्रॉपर नव्हतं, त्यामुळे एक सिंगलवर समाधान मानावं लागतंय. ऐनुल जे स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्याशी जोडले जात आहेत त्यांचंही स्वागत आहे. दोन चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत कंप्लीट झाला आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 या आकड्यावर. शांतता आहे सध्या मैदानामध्ये. ही शांतता भंग करावी लागेल. ही शांतता वादळापूर्वीची हे मैदानात सांगावं लागेल. ऑफस्टंपर पिच केला, तिकडनं विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. बाहेरच्या बाजूने खेळवलं जात आहे. फलंदाजाला अतिरिक्त काहीतरी करायला भाग पाडलं जात आहे, जे चांगलं आहे, जे पथ्यावर पडणार आहे. कारण तुम्ही फलंदाजाला जेवढं जास्त अतिरिक्त करायला भाग पाडाल तेवढा जास्त संधी तुमच्याकरता निर्माण होतात विकेट्सच्या, आणि तेच करतोय. शफल झाला मात्र सफल नाही आहे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. लक्ष पूर्णपणे विचलित आहे. गोलंदाजीचा टप्पा अगदी अचूक आहे. फलंदाजाला शांत करणारा खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या वतीनं अद्यावत होत असताना आपण पाहताय. या पद्धतीच्या चुका त्या टीमला परवडणाऱ्या मुळीच नाही आहेत.
जर तुम्ही या पद्धतीच्या चुका करत राहाल तर तुमची टीम ती अडचणीच्या सावटाखाली येऊ शकते. इथे कट करण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप गेलाय बॉल, निघून जाईल सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. वेलकम बाउंड्री, चौकार 4. आपल्याला पाहायला मिळाला 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर विदाउट लॉस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम जे हनुमान तुसे 11 या आकड्यावर. हॅलो, 2 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. या 2 ओव्हरमध्ये धावफलक जर आपण पाहिलं तर 11 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मुकेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 करता त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केले गेले. बघूया मुकेश कशा पद्धतीने गोलंदाजी या ओव्हरमध्ये करेल, टप्पा कुठला त्याच्याकडनं इथे साध्य केला जाईल तेही पाहण्यालायक ठरेल. कारण पहिल्या 2 गोलंदाजांनी फलंदाजांवर निश्चित प्रेशर क्रिएट केलंय. ते प्रेशर द्विगुणित केलं जाईल की संपवलं जाईल ते पाहायचंय. हा खरा बॉल, तिथे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. फलंदाजानं योग्य तऱ्हेने खेळला असता तर मोठ्या रन्स मिळवता आल्या असत्या, मात्र त्याच्याकडनंही तेवढा चांगला प्रॉपर फटका तो पाहायला मिळाला नाही. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, फक्त 38 सर्कलला क्लिअर करून चौकारामध्ये परावर्तित करायचं होतं, मात्र ते फलंदाजाला शक्य झालं नाही. एक सिंगल इथे धावफलकावर जोडली जाते, ज्या एका सिंगलच्या मदतीने धावफलक 12 या आकड्यावर. 13 चेंडूचा खेळ या डावातला आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथे थोडंसं पुढे खेळवलं, बाहेरच्या बाजूनं काढण्याचा प्रयत्न केला. मैदानामध्ये खूप मोठा हडकम माजवलाय फलंदाजाने असं म्हणायला हरकत नाही, कारण ते तिथे आताताईपणा करतायत किंवा स्टेबल नाही आहेत. फलंदाजाला ज्या पद्धतीनं फलंदाजी करायला हवी आहे शांततेनं, ते होताना पाहायला मिळत नाही. कुठेतरी ते म्हणतात ना उठ पटांगवाले हरकत आहे, अगदी तसा खेळ सुरू आहे. चेंडूवर धावून येणं, तर नंतर बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघणं. यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेगचा. बॉलवर जोपर्यंत झेपावला त्यानं बॉलला फेल केलं, तिथे रन्स मध्ये वाढ झाली. धावफलक 13 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीला आपण एन्जॉय करतोय. खूप सारी मेहनत नवचैतन्य स्पोर्ट्स क्लबच्या सर्वच सभासदांनी सर्वच सदस्यांनी घेतली, म्हणून तर एक मानाची स्पर्धा उभी राहिली आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फटका तेवढासा प्रॉपर नाहीये, मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. झेल सुटलाय, त्या झेल बरोबर जर आपण पाहिलं तर 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 4 चेंडूचा खेळ, तर नंतर 15 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला. डबल करता कॉलिंग असेल का, मात्र इथे दुसऱ्या धावे करता येत असताना थ्रो जोपर्यंत आलाय 2 कंप्लीट. आता तिसऱ्या धावे करता येतील का,
दोनच धावीवर समाधान मानलं गेलंय. 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या 2 या आकड्यानं पुढे सरकत असताना 17 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना जय हनुमान तुसे संघ सध्या अडचणीमध्ये आहे मैदानाच्या आतमध्ये. रन्स त्यांच्याकरता योग्यतेने येत नाहीयेत आणि रन्स योग्यतेने येत नाहीयेत, त्यामुळे जर आपण पाहिलं तर टीम थोडीशी चिंतातूर आहे. जय हनुमान तुसेचे खेळाडू वर ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांमध्ये आपल्याला बसायचंय. खेळाडू कक्षाच्या बाहेर थांबण्याची मुभा कोणालाही नाही आहे. खेळाडू कक्षामध्येच बसायचे, अन्यथा पेनल्टी लागेल. आणि धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. 3 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 3 ओव्हर नंतर 18 धावा, अगदी लो स्कोरिंग टोटल ती धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. मॅच नंबर 2 यानंतर आपल्या भेटीला येणार आहेत. मॅच नंबर 2 मध्ये आपल्याला इनॅक्शन खेळताना पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच असेल आई गावदेवी हरसाळे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान कोनसई. त्यानंतर जी तिसरी मॅच आहे त्यामध्ये शेड्यूल मध्ये थोडासा बदल आहे. तिसऱ्या मॅच मध्ये ओमसाई खरिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम क्रियांश इलेव्हन चिंचगर अशी मॅच नंबर 3 होईल. युट्यूबच्या माध्यमातून आपण जर पाहत असाल तर आपल्याला मैदानाच्या दिशेने यायचंय. मॅच नंबर 3 मध्ये बदल आहे. तिसरी मॅच ओमसाई खरिवली आणि क्रियांश इलेव्हन चिंचगर यांच्यामध्ये मॅच नंबर 3 होईल. या गोष्टीची नोंद ठेवा. तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 18 धावा धावफलकावर आहेत. कुंदन थोडी घाई करायची आहे, वेळ दवडायचा नाहीये, कारण 20 मिनिटं आहेत आपल्याकडे आणि त्यामध्ये आपल्याला पहिली 4 षटकं कंप्लीट करणं जे कंपल्सरी आहे या स्पर्धेचा तो रूल आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्लिअर करणारा दमदार दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक षटकार. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रातनं बॉलला क्लिअर करायचं आहे, मात्र यावेळेस क्लिअर होणार नाही. एक चांगला कॅच तिथे आपल्याला पाहायला मिळते. माघारी परतावं लागते बॅटरला. विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद.
दोन चेंडूचा खेळ तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 24. 24 धावा दाखल कव्हर आहेत. एक षटकार या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानामध्ये विशाल मोकाशी फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर आणि ती जबाबदारी त्याला पूर्णत्वाला न्यावी लागेल. चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. चांगला बॉल ऑफस्टंपवर पडला आणि तिकडनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या 24 आहे. 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला अजूनही शिल्लक राहतोय. फटका यावेळेस थोडासा वाईडिश लॉंग ऑन मध्ये खेळलाय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये जोपर्यंत बॉलला उचललं गेलं रिटर्न केलं तिथे जर आपण पाहिलं तर एक या धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होईल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 वर सिंगल डबल्स त्या इथे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने येताना पाहायला मिळालं. या डावामध्ये आतापर्यंत फक्त एक षटकार एक चौकार तो आपल्याला पाहायला मिळालाय. रत्नेश त्याच्या बॅटमधनं चौकार आला होता. त्यानंतर एक षटकार आपल्याला वैभवच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. विशाल 2 बॉल त्यांना आतापर्यंत फेस केलेत आणि एका धावेवर तो बॅटिंग करतोय. आणखी एक चांगला बॉल ऑफस्टंपच्या बाहेरनं सरळ वाईटचा इशारा आलाय. उशिरानं हसमुख पाटील आमच्याशी जोडले गेलेत. त्यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकार असताना यावेळेस जाऊन पोचती येते एकंदर 26 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झाला. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. चांगला बॉल इथे अपील आणि माघारी परततोय फलंदाज. विकेट मिळते खेळाडू बाद. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज विशाल त्याच्या पारीचा अंत होत आहे. विकेटचं पतन खेळाडू बाद. गोलंदाजी करण्याकरता रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं. अगदी योग्य तऱ्हेनं मारा त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला होता. धावसंख्या पूर्णपणे संकुचित स्वरूपानं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला कुठेही डोकं वर काढण्याची संधी दिली नाही आतापर्यंत. अचूक आणि भेदक मारा हा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. SB बिलगर कडनं जमिनी लगत खेळला. एक क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केला. डबल करता कॉलिंग आहे. जोपर्यंत बॉल आलाय 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 28 या आकड्यावर.
3 विकेटच्या पतनानंतर यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला, डबल करता प्रयत्न आहे आणि फलंदाज बाद, माघारी जावं लागेल, विकेटचं पतन होत आहे. यावेळेस जर आपण पाहिलं तर आणखी एक यावेळेस मात्र हा बॉल लॉंग ऑफ कडे गेलाय, जोपर्यंत उचलला गेलाय डबल करता इथे प्रयत्न आहे आणि इथे 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या दुहेरीने वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचती एकंदर 31 या आकड्यावर. 4.4 षटकाचा खेळ, 5वं षटक प्रगतीपथावर आहे. नेक्स्ट मॅच बोथ टीम टॉस करण्याकरता रेडी जायचंय. पहिल्या 5 ओव्हर नंतर लगेचच आपल्यामध्ये टॉस केला जाईल. टीम हरोसाळे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम कोणसई त्यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. डाव्या स्टीवर पडला, तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला हसमुख पाटील, पुढेच एकदा जोडले गेलेत, वाईटचा इशारा. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना 31-31 हा आकडा धावफलकावर आहे. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरनं निघून जाईल, सरळ सीमा रेषा पार, षटकारामध्ये परावर्तित होईल. 6. स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक आणि प्रेक्षकांना आनंद देणारा हा दर्जेदार फटका आपण मैदानाच्या आतपर्यंत पाहिला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 38 या आकड्यावर 38 ऑन बोर्ड. रोशन या षटकामध्ये त्याच्या विरोधामध्ये चांगल्या धावा आल्यात. अंतिम षटक स्लॉग ओव्हर आहे. जवळपास 12 रन्स या ओव्हरमध्ये जोडल्या गेल्यात. चांगला फटका, तिथे जमिनीची घरंगळत चाललेला बॉल जोपर्यंत उचलला एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला, डबल करता प्रयत्न आहे. हाराकेरी ती मैदानात आपण पाहतोय. 2 धावा आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्न इथे मिळेल. विकेट, धावसंख्या 40, विजया करता 41 धावसंख्येचं लक्ष आहे. कशा पद्धतीने पूर्णत्वाला नेलं जाईल त्या उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे नाणेफेक केली जाईल. हरोसाळे आणि कोणे या 2 टीम मध्ये
नेक्स्ट मॅचचा टॉस तो आपण इथे करणार आहोत. टॉसकडे आपण जातोय. विवेक जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत. कॉइन स्पिन केला जाईल. कॅमेरामन आपल्याला टॉस बॉक्सकडे फोकस करायचा आहे. छापा असा कॉल दिला आणि इथे काटा आलाय. धन्यवाद विवेक जाधव. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊ. 2 दिवसाच्या मॅचेस पाहिल्यानंतर खरं तर निर्णय बदलला असं मी म्हणतो. तालुक्यात या स्पर्धेनं टॉस जिंकल्यानंतर निर्णय प्रत्येकाचा बदलवलाय. काय तेच कारण आहे की काही विशेष कारण? हो, तेच कारण आहे. प्रत्येक टीम जी पहिल्यांदा बॅटिंग करताना विजयी होत असताना पाहायला मिळेल. कसं वाटतंय तालुक्यातली सर्वोत्तम स्पर्धा खेळण्याची संधी तुम्हाला माहिती आहे? खूप छान स्पर्धा आहे. आपल्या वाडा तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे टॉस हरलाय, वाट्याला पहिल्यांदा फिल्डिंग आली आहे. सकाळचं म्हणजे दुपारचं सत्र आहे, डे नाईट फॉर्मॅटमध्ये मॅच आहे. तू निर्णय काय घेतला असता टॉस जिंकून? आम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं होतं. जे पाहिजे होतं ते मिळालं. काय टोटलपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कारण आत्तापर्यंत 55-60 ज्यांनी लावलेत ते विजयापर्यंत गेलेत. तुमच्या डोक्यात काय टोटल चालली आहे? त्यापर्यंत जर रोखलं तर तुमचा संघ सहजतेनं त्या धावा दाफलकावर लावेल. आम्ही त्यांना 40पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण आडोद सुद्धा एक चांगली टीम आहे. कसं वाटतंय तुम्हाला संधी मिळते? तालुक्याची मानाची सन्मानाची स्पर्धा बाईट आम्ही प्रत्येकाकडनं ही घेतोय कारण महत्त्वाचं आहे. कारण तालुक्यातली एक सर्वोत्तम स्पर्धा घेत आहे, त्यामुळे प्रत्येकाकडनं त्याचं मनोगत ऐकणं ते खूप महत्त्वाचं आहे. निश्चितच खूप मोठी स्पर्धा आहे. वाड्याचा तालुक्यासाठी आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे की एवढी मोठी स्पर्धा आपल्या वाड्यामध्ये होते. सर्वात प्रथम म्हणजे मी अभिनंदन करीन नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे का एवढी मोठी स्पर्धा 2 लाखाचं प्रथम पारितोषिक आहे. यासोपर्यंत कधी झालेलं नव्हतं आपली. म्हणजे आता बिलुशिरा झाली, त्यानंतर आता आपल्या वाड्यामध्ये होते. विशेष करून गांधरेकरांचं मनापासून अभिनंदन करतो की यांनी एवढी मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे. धन्यवाद. शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. इथे टॉस झालाय, टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम हरुसाळे.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिला तर डाव्या स्टीवर पडला आणि बाहेर राहिला. वाईटचा इशारा. वाईटनं सुरुवात झाली या डावाची. एक अतिरिक्त रन धाफलकावर कुंदन गवाळे आणि प्रवीण पवार असे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 41 धावसंख्येचं लक्ष आहे. पहिला सामना आजच्या दिवसातील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. कुंदन गवाळीच्या बॅटमधला बॉल चाललाय नॅशनल ज्वेलर्सच्या बॅनरला सलामी देण्याकरता. सीमा रेषा पार, चौकार. बॅट आहे वंडर स्पोर्ट्स कडनं आणि गणेशजी भागडे यांच्या माध्यमातून एक कूलर पारितोषिक म्हणून दिला जाईल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल बॉडी लाईनवर होता. योग्य तऱ्हेने खेळलाय. बॉल चाललाय दणदण करत. सीमा रेषेच्या दिशेने निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. दोन बॉलवर दोन बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतात. सुरुवात अगदी योग्य तऱ्हेनं ज्या पद्धतीने अपेक्षित आहे ती करून दिली. इथे कुंदन गवाळेनं चांगली बॅटिंग करतोय सध्या. सलगचा तिसरा चौकार आला तर प्रत्येक हॅट्रिक करता 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. सन्माननीय महेश मामा आणि वैभवजी भोईर यांच्या माध्यमातून ते पारितोषिक दिलं जाईल. प्रत्येक हॅट्रिक करता 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे अपील 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 बाद बाद. विकेटचं बदल होत आहे. माघारी परतावा लागेल. इथे कुंदन गवाळे त्याच्या पारेचा अंत झालाय. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 9 धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. इथे मात्र दमदार क्वालिटी स्ट्रोक. बॉल जाईल सीमा रेषा पार. सिक्सर किंग अर्शद मेमन होंडो यांच्या बॅनरला सलामी देत बॉल सीमा रेषा पार, षटकार.
त्याच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अगदी सहजतेनं या रन्स धावफलकावर लावण्याचा प्रयत्न होतोय. सध्या जर आपण पाहिलं तर 15 रन्स धावफलकावर आहेत. जसा फुटबॉलचा वर्ल्ड कप आला की तो एक ऑक्टोपस आणतात जो सर्व पद्धतीनं कौल देतो, तसा एक कौल देणारा ऑक्टोपस आमच्याही समालोचन कक्षामध्ये अमर पाटील बंटी जे सातत्यानं कौल देत आहेत आणि आतापर्यंत खरे ठरत आहेत. पहिल्या दिवसापासून त्यांनी जेही कौल दिले ते प्रत्येक कौल खरे ठरत असताना आम्हाला पाहायला मिळाले. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल धावसंख्येमध्ये स्थिरता ती आपल्याला पाहायला मिळते. मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 चेंडू नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 15 धावा. शेवटचा बॉल आणि किती धावा येतील? 15 रन्स म्हणजे एक चांगली टोटल धावफलकावर बिलगरकरांनी जरूर उभी केली. इथे बॉडी लाईन वरचा दमदार शानदार कडक स्ट्रोक षटकार. ट्रॅकवर कोणाला प्राचारण केलं जाईल? दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता आलाय गोलंदाज आदेश मोकाशी. समोर प्रथमेश आहे. प्रथमेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. दादा नक्की तू आधी विचारून घे एकदा. तू त्यालाच विचारून घे एकदा. प्लेयर कन्फ्युज आहेत, नेमक्या त्याचं नाव काय? आदित्य जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 21 आहे. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 20 धावसंख्येची गरज आहे. येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र एक निदाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच जर आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय तिथे हरोसाळे या टीमने घेतला आणि कुंसई या संघाला त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचं निमंत्रण दिलंय. दोन्ही संघाला जे हवं होतं त्या टॉस मधनं मिळालंय असं म्हणायला हरकत नाही. कुंसई संघाचा इरादा होता पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा आणि तो इरादा त्यांचा सत्य ठरलाय. त्यांना तिथे फिल्डिंग करण्याची संधी मिळाली टॉस हरल्यानंतरही. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 22 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट ते मैदानामध्ये सुरू आहे. अत्याधुनिकता या क्रिकेटमध्ये आली आणि ती अत्याधुनिकता या स्पर्धेमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने पाहिली आहे. फ्लड लाईट कृत्रिम प्रकाश झोत असं म्हटलं जातं आणि तो कृत्रिम प्रकाश झोत ज्यामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. खेळाडूंनी ही अगदी दमदार खेळ दाखवलाय प्रत्येकानं. कालच्या दिवसातनं जर आपण पाहिलं तर SBP खुपरी संघ क्वालिफाय झाला जरूर, मात्र दुपारे पाडा संघ त्यांचीही तारीफ करावी लागेल. ज्या पद्धतीने ते खेळले केईचा पाडा संघ त्या टीमनं ही खूप चांगलं प्रभावित केलं. 3ऱ्या फेरीपर्यंत ते पोहोचले. तर नंतर एक आणखी चांगला परफॉर्म केला या स्पर्धेमध्ये तो आई गावदेवी सांगे. त्यांचाही परफॉर्म चांगला राहिला होता कालच्या दिवसामध्ये.
म्हणजे अपेक्षा आपण ठेवतो ना त्यापेक्षाही चांगला खेळ जेव्हा होतो तेव्हा निश्चित मनाला समाधान मिळतं की या तालुक्याचं क्रिकेट ते पुढे जात आहे. याआधी नावारूपाला नसणाऱ्या टीम स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते एक चांगली गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आदित्य मोकाशी तो आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या 23. यावेळेस मात्र हा बॉल तिथे निर्जन स्थळामधनं चाललाय दंदन करत सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित होईल. 4. वर बॉल होता आणि योग्य तऱ्हेनं त्याला पनिशमेंट दिली. 30 यार्ड सर्कलला क्लिअर केलं. हॉटेल स्नेह गार्डनच्या बॅनरला जाऊन हिट करणारा हा एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 27. या स्पर्धेत विशेष सहकार्य माननीय श्री योगेश बबनराव पाटील वायबी त्यांचं विशेष सहकार्य राहिले या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. थांबवणं तिथे शक्य होऊ शकतं कारण थोडासा चढाव आहे तिथे, त्यामुळे बॉल थोडासा स्टॉप होतो आणि मैदानचं सपाटीकरण करण्याकरता जो मुरुमचा वापर केलाय त्यावर गेल्यानंतर बॉल थोडासा संत तिथे होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळे 2 धावा. या 2च्या मदतीनं धावफलक 29 या आकड्यावर. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं अजूनही 12 या धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मात्र फटका तर हवेत. क्षेत्ररक्षकाला संधी आहे इथे, मात्र पहिलं स्पष्ट होतं की झेल होणार नाही कारण त्याला चेंडूचा अंदाज तो शेवटच्या क्षणापर्यंत काही आलाच नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पुसते. एकंदर 30 या आकड्यावर 2 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. 30 धावा दाखल कव्हरेज येणारी इथनं 3 षटकं शिल्लक आहेत. विजयाकरता 11 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क सज्ज राहायचंय. आपापल्या खेळाडू कक्षाकडे जाऊन आपल्याला थांबायचंय. तीस या आकड्यावर आहे पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. पॉईंटच्या जवळपासनं चाललाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. डबल करता प्रयत्न आहे आणि इथे 2 धावा सुरक्षिततेने पळून पूर्ण केलेला मनोज जाधव इथे आम्हाला पाहायला मिळत आहेत. खरिवलीचे बाहुबली आहेत आज इन ऍक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि अगदी मैदानाचा आढावा घेण्याकरता पूर्व तयारी करण्याकरता आधीच थोडासा वेळेआधी इथे उपस्थित होत आहेत. सौरभ अडकमोल त्यांची आतुरतेने वाट पाहतात. आपल्याला इथे संपर्क साधायचा. यावेळेस हा बॉल ऑन साइडला एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना जाऊन पोचते. एकंदर
33 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. विजयाकरता 8 अजूनही बनवायचे आहेत. खूप सारे चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. 8 धावसंख्येची इथनं विजयाकरता गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रज्ञेश आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतं. 33 ला 1 अशी स्थिती आहे बिलगरची. सुस्थिती आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावफलकावर 33 धावा. जे कर्णधार मॅचच्या आधी इथे उपस्थित होतील आपण अल्पेश गोतारणे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ज्या टीमची मॅच आहे या दरम्यान तगडा क्वालिटी ब्रँडेड प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. विनंती करतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिटर्न करा. जी लहान मुलं तिथे मॅचला एन्जॉय करतायत तो चेंडू कृपया आपण परत करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 39 2 धावसंख्येची इथनं विजयाकरता गरज आहे. बघूया या 2 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे आणि इथे विकेट. खेळाडू बाद. धावसंख्या फक्त 2 इथे विजयाकरता बनवायचे आहेत. साहिल मोकाशी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. तिथे आपल्या पायाचा चांगला वापर केला आणि चेंडूला स्टॉप केलं. 1 रन तिथे वाचवली गेली. 50+ धावा त्या गरजेच्या होत्या मात्र त्या लावणं शक्य झालं नाही. सुरुवातीला ओपन करण्याकरता आलेले बॅटर्स खूप काळ मैदानामध्ये उभे राहिले मात्र रन्स बनवू शकले नाही. विशेषतः जर आपण पाहिलं तर रत्नेश आणि वैभव दोघांनीही हवी तेवढी चांगली बॅटिंग त्यांच्याकडनं झाली नाही आणि त्याचंच कारण एक लो स्कोरिंग मॅच. या दरम्यान फटका चांगला आहे मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. ते बघ EMD ठरवली आज संपला विषय.
बंट्याला माहिती आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. डबल करता प्रयत्न असेल का? मात्र 1 रन त्यावरच फलंदाजांनी समाधान मानले. स्कोर लेवल आता विजयाकरता फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. जांभल्याच्या पाडाचा वंडर बॉय. आम्ही काय बरोबर आम्ही काहीच नाही केलं ना. तुला जिंकवायचं हरवायचं असेल तर इथं संपर्क करायचा. पॅनल जिंकू शकतो. इथे मात्र एका तगड्या प्रहारानं खेळ खलास. बॉल सीमा रेषा पार. विजयी होतीये टीम एसबी बिलगर या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार होतो. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे रोशन साबळे जो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या रोशन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे आपल्याला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन आपला सन्मान केला जाईल. दोन्ही संघ कुंदन आपला संपूर्ण संघ घेऊन मैदानामध्ये लाईनअप मध्ये जायचंय. हँडशेक करूनच मॅच संपेल या गोष्टीची नोंद ठेवा. स्पर्धेचे जे रूल आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. एका लाईनअप मध्ये तुम्हाला जाऊन हँडशेक करूनच नियम मोडला 3 वर्ष बंदी. मॅच संपवायची आहे. आणि जो नियमांचं उल्लंघन करेल मग यापुढे या स्पर्धेत खेळणं फक्त तुमच्याकरता रात्री झोपेतलं स्वप्न. नयन ठाकरे यांच्या शुभस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच इथे वितरित करणार आहोत. इथे मॅन ऑफ द मॅच वितरित होते. एक आकर्षक ट्रॉफी जी ओमसाई वेल्डिंग वर्क्स यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर सावली क्रिएशन ची ही जर्सी आपण पारितोषिक म्हणून देतोय. आणि जैन ट्रेडिंग कंपनी यांच्या माध्यमातून आलेला हा एअर कूलर. रोशन, तालुक्याची मानाची सन्मानाची स्पर्धा आणि पहिली मॅच मॅन ऑफ द मॅच माहिती आहे, कसं फील करतोय? खूप चांगलं वाटते. ही चॅम्पियन ट्रॉफी तिसरी सीझन आहे, पण आमच्या टीमसाठी पहिलीच आहे. कारण याच्या आधी 2 वर्ष आम्ही इथं सहभाग नव्हता घेतलेला आणि आमची पूर्ण टीम पण नाही आहे आज. तरी पण आम्ही चांगला खेळायचा प्रयत्न करू आणि शेवटपर्यंत खेळायचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील आपल्याला. हे होते रोशन ठरलेत मॅन ऑफ द मॅच.